लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या आणि पार्थमध्ये थोडीशी कुरभर सुरू असते, ते म्हणजेच की बेडवर झोपण्यामुळे. बऱ्याचदा काव्या सहसा आतापर्यंत खालीच झोपत असते, पण तिची पाठ भरून आल्यामुळे तिला खरं तर बेडवर झोपायचं असतं आणि म्हणून ती पार्थला म्हणत असते, हे बघा तुम्ही खाली झोपा, इथे मला झोपायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही मी अजिबात ऐकणार नाहीये. तेव्हा ती म्हणते, अहो असं काय करताय पार्थ देशमुख, झोपा ना तुम्ही खाली प्लीज, आणि माझी पाठ दुखते, मला झोपू द्या वरती. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, फक्त मी एकच दिवस झोपणार आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, एक दिवस का बरं, एक दिवस असं का, एक दिवस अजिबातच नाही. आतापर्यंत मी रोज खाली झोपत होते ना, मग आता तुम्ही रोज खाली झोपायचं. आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, अजिबात नाही एक दिवस म्हटलं तर एक दिवस. तेव्हा ती म्हणते, असं कसं, नाही चालणार, इथून पुढचे जेवढे दिवस मी खाली झोपले तेवढे दिवस तुम्ही खाली झोपायचं. पार्थ लगेचच बेडवर जाऊन बसतो आणि म्हणत असतो, हे अजिबात चालणार नाही, इथे काय माझा बेड, माझी रूम, हे सगळं माझं आहे. आणि तेव्हाच काव्या म्हणते, माझं माझं असं काही नाही, इथे मी असते तिथेच तीच माझी बॅट आणि तीच माझी बॉलिंग. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, नाही नाही असं चालणार नाहीये. आणि काव्या जिथे जाईल ना तिथे तिचं स्टेडियम तयार होतं, समजलं तुम्हाला. आणि हे बघा मी आत्ता तुम्हाला सांगते, मी इथे बेडवरच झोपणार आहे. पार्थ देशमुख, काय रेडी आहात हो तुम्ही, असं म्हणूनच दोघांचा वाद सुरू असतो. तर इकडे सेम पद्धतीने जीवा आपल्या चकाचक बाईशी भांडत असतो. तो म्हणत असतो, ओ चकाचक बाई प्लीज तुम्ही झोपा ना खाली, आजचा एक दिवस खाली झोपा ना, तुम्ही रोजच इथे बेडवर झोपताय ना, आणि का बरं ऐकत नाहीये तुम्ही माझं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्ही जरी खाली झोपत असलात तरी सुद्धा मी अजून बेडवरच झोपणार आहे, मी इथून बेडवरून कुठेही हलणार नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघा तुम्ही असं करू शकत नाही अरे झोपू द्या ना यार मला प्लीज, एवढे दिवस झालं मी खालीच झोपतोय, मग आज मला एक दिवस बेडवर झोपायचं की नाही. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, बेडपासून लांब व्हायचं, चला चला लांब व्हा पटकन. तेव्हाच तो म्हणतो, किती लांब हो किती, हे बघ आपण बसून बोलूया ना. बसून अजिबातच नाही, इथे बसायचं सुद्धा नाहीये तुम्ही. मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्हाला बेडवर एंट्री नाहीये, म्हणून मीच झोपणार आहे बेडवर, समजलं. आणि तुम्हाला, तेव्हा तो म्हणत असतो, मी एक काम करतो, बेड आता उचलतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, माझ्या वाटेला जाऊ नका, तुम्ही बेड उचलणार असाल तर नंदिनी न बोलताच काहीतरी करून दाखवेल, समजलं तुम्हाला. तेव्हाच जीवा म्हणत असतो, पण आपण दोघं जण वेगळे व्यक्ती आहोत की नाही. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हे बघा अजिबात चालणार नाहीये, मी नाही म्हटलं ना तर नाहीच, मी तुम्हाला बेडवरती झोपून देणार नाही. आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, लांब व्हा पटकन, लांब व्हा, बेडच्या लांब व्हा, अजून लांब व्हा, अजून तुम्ही लांब व्हा, असं म्हणूनच जवळजवळ जीवाला ती बेडपासून लांबच करत असते. जीवाचं म्हणणं असतं की बेड माझा, रूम माझी, सगळं माझं, आणि चक्क ही चकाचक बाई मला खाली झोपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं कसं होऊ शकतं, असं काय करायचं. आता जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, एवढं लांब आहे का, आता एवढं लांब आहे ना, ठीक आहे ना. आणि तेव्हा इकडे काव्या सुद्धा अगदीच कमरेवर हात देऊनच पार्थसोबत भांडत असते. तेव्हा ती म्हणत असते, अहो पार्थ देशमुख असं काय करताय, जरा तरी काही लॉजिक वापरा ना. तेव्हा तो म्हणत असतो, कसलं लॉजिक आणि कसलं काय, अजिबात नाही, मी बेडवरून हलणार नाही म्हणजे नाही, हा बेड माझा आहे आणि त्यामुळे मी इथे झोपणार आहे. काव्या म्हणत असते, एक मिनिट पार्थ देशमुख तुम्ही उभे राहा म्हटलं ना. तेव्हा तो म्हणत असतो, आता काय माझा इंटरव्ह्यू घेणार आहात का, हो इंटरव्ह्यूज घेणार आहे, तुम्ही उभे राहा. तेव्हा काव्या म्हणत असते, बोला आपण कोण आहोत. तेव्हाच तो म्हणत असतो, आता आपण कोण आहोत याचा काय संबंध आहे. तर इकडे सेम पद्धतीने जीवाने सुद्धा नंदिनीला प्रश्न विचारलेला असतो, आपण कोण आहोत. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, मी नंदिनी आहे, तुम्ही जन्मेजा देशमुख आहात. तेव्हाच तो म्हणत असतो, हो तू नंदिनी आहेस, मी जीवा आहे, बरोबर की नाही, पण आपण एकाच रूममध्ये राहतो ना, मग आपण कोण आहोत. तेव्हाच ती म्हणत असते, हे बघा प्रत्येक वेळी प्रत्येक नात्याला लेबल देण्याची गरज असते का, काही गरज नाहीये, नात्याला लेबल नसलं तरी सुद्धा आपण व्यवस्थित राहू शकतो की नाही. तेव्हाच तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, आपण मित्र आहोत का, नाही, आपण नवरा बायको आहोत का, नाही, आणि त्यासोबतच तू कोण आहेस, मी नंदिनी आहे, तुम्ही जीवा आहोत. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, मग तू आणि मी वेगवेगळे आहोत ना, म्हणजेच आपण इंडिव्हिज्युअल आहोत ना. तेव्हाच हे बघ, दोन वेगळे व्यक्ती एकत्र आले तर ते काय होतात, अगं मैत्री, नाही अजिबातच नाही, अगं हो पण एकाच रूममध्ये राहतो ना आपण, मग काय कोण असू शकतो. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, रूममेट. तेव्हाच जीवा म्हणत असतो, अगदी बरोबर, आता आपण रूममेट आहोत की नाही. आता इकडे सेम पद्धतीने काव्या सुद्धा म्हणत असते, आपण रूममेट झालोत की नाही आता. मग रूममेट असताना आपण एक बेड शेअर करू शकतो की नाही, मान्य आहे, आपल्यामध्ये मैत्री नाहीये, मान्य आहे, आपण नवरा बायकोचं नातं इथे ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, मानत नाही आहोत, पण रूममेट तर आहोत की नाही. आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, आज काव्या म्हणत असते, हे बघा आपण असंही 6 महिने एकत्र राहणारच आहोत ना. हे बघा
तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही, मला तुमच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. नाही ना वाटत? तेव्हाच पार्थ म्हणत असतो, हां बरोबर आहे. तेव्हाच आता काव्या म्हणत असते, हे बघा मी काय म्हणते ना त्यावर पार्थ म्हणत असतो, हे बघा एवढा सस्पेन्स ठेवणं बरं नाही आहे आणि एकदमच असा ट्विस्ट दिल्यासारखं काहीतरी बोलत जाऊ नका. बोला ना, काय म्हणताय? तेव्हाच ती म्हणत असते, मी काय म्हणते आपण तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो बोला पटकन, काय चाललेलं आहे? मला खूप झोप येते, नाही तर मी झोपेन बरं का आता. तेव्हाच काव्या म्हणत असते, बरोबर सांगते. आणि लगेचच काव्या म्हणत असते, आपण दोघे पण एकाच बेडवर झोपूयात. हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. इकडे सेम पद्धतीने जीवासुद्धा म्हटलेला असतो, आपण दोघेजण एकाच बेडवर झोपूयात. तेव्हा नंदिनी तर बेडवरून उठूनच उभी राहते आणि नंदिनी उठून उभी राहिल्यावर ती म्हणत असते, काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात? हे विचार तरी तुमच्या मनामध्ये कसे आले? तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करताय हां जीवा. तेव्हाच जीवा म्हणत असतो, अगं ये बाई, तू माझं ऐकून तरी घेशील का मी काय म्हणतोय ते? त्यावर नंदिनी म्हणत असते, काय म्हणत आहात तुम्ही? बोला ना. एका बेडवर मी नाही झोपणार तुमच्यासोबत. आणि तेव्हाच इथे जीवा म्हणत असतो, अगं आपण दोघांमध्ये, हे बघ रूममेटमध्ये कसं करतात, आपण दोघांमध्ये अशी काहीतरी दिवार, काहीतरी भिंत किंवा काहीतरी ठेवूयात ना. तेव्हा इकडे सेम पद्धतीने आता पार्थ सुद्धा म्हणत असतो, हे बघा तुम्ही झोपा तर पार्थ देशमुख झोपा. हे बघा तुम्ही काय करणार आहात, माझ्यासोबत काही एक करायचं नाही हां, सांगून ठेवतात त्याच. तेव्हाच काव्या म्हणत असते, नाही तुम्ही झोपून तर दाखवा. तेव्हाच जीवा म्हणत असतो, हे बघा मी असं झोपतोय आणि हे बघा मी इथे झोपल्यावर मी खूप घोरतो आणि माझ्या घोरण्याचा तुम्हाला त्रास होईल ना. तेव्हाच काव्या म्हणते, तुमच्या घोरण्याचा मला त्रास होणार नाही, तुम्ही झोपा तर. बघा तुम्ही असे झोपलात ना तर माझं डोकं तुमच्या डोक्याच्या बाजूला नसणारच आहे ना. हे बघा तुमचं डोकं तिकडं, माझं डोकं इकडं. आणि असं म्हणूनच काव्या त्याला झोपून दाखवत असते आणि म्हणत असते, कशाला त्रास होतोय तुमच्या घोरण्याचा? मला काही एक त्रास होणार नाही. आता इकडे दोघं जण एकाच बेडवर झोपताना किंवा झोपायचं ठरवल्यावर आता मध्ये काय टाकायचं? आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, मग आपण उषा ठेवूयात का? त्यावर आता जीवा म्हणत असतो, अगं आपण जर उषा ठेवल्या तर आपल्याला इथे डोक्याखाली घ्यायला कुठे उषा असणार आहेत? हां ते पण आहेच म्हणा. हां ते तर मला माहित होतं तुझं डोकं चालणारच नाहीये, पण हा जीवा आहे ना डोकं चालवायला, बघच तू आता मी काय करतोय ते. असं म्हणूनच तो आता कपाटातल्या खूप काही फाईल्स काढतो आणि खूप साऱ्या फाईल्स काढल्याच्या नंतर तो दोघांच्या मध्ये ठेवत असतो आणि दोघांच्या मध्ये त्या फाईल्स ठेवल्यानंतर आता म्हणत असतो, आता बघ ही फाईल्समुळे. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, ह्या फाईल्स अहो ह्या अंगाखाली येतील ना आणि ह्यानं काय होणार आहे अशा फाईल्स तुम्ही ठेवल्याच्या नंतर? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो ते पण आहेच ना, मला कळलंच नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही चुकताय आणि तुम्हाला कळत नाही ही गोष्ट सांगायला मी तर आहेच की नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आहे ना. तेव्हाच जीवा म्हणत असतो, काय चाललेलं आहे? माझी मस्करी करतेस, माझी फिरकी घेतेस? तेव्हाच नंदिनी म्हणत असते, नाही मी तुमची फिरकी वगैरे काहीच घेत नाही. तेवढ्यातच इथे जीवाचा तोल जात असतो आणि जीवाचा तोल गेल्यावर नंदिनी त्याला सावरण्याचं काम करत असते. पडता पडता त्याला ती वाचवण्याचं काम करत असते आणि तेव्हाच जीवा हा नंदिनीकडे पाहतच असतो. जीवा नंदिनीकडे पाहत असताना प्रेक्षकांनो खरं पाहायला गेलं तर आता इथे त्यांनी खूप मोठं सॉन्ग दिलेलं आहे आणि सॉन्ग देत असताना फक्त ती दोघं इथे काम करताना दिसत आहेत. म्हणजेच दोघांच्या मध्ये काहीतरी एक रोल ठेवला गेला पाहिजे असा तो विचार करतो. तेव्हाच जीवा म्हणत असतो, पण बघ आता कशी जबरदस्त आयडिया आहे माझ्याकडे, आत्ता बघ काय करतोय मी. आणि लगेचच तो आता कपाटात जातो आणि कपाटाकडे गेल्यानंतर तिथून एक खूप मोठं ब्लँकेट घेऊन येतो. आता ब्लँकेट दोघं जण खाली टाकतात आणि त्याचा व्यवस्थित रोल बनवतात आणि रोल बनवल्याच्या नंतर ते दोघांच्या मध्ये ठेवत असतात. आता दोघांच्या मध्ये तो रोल ठेवल्यावर त्यांना कम्फर्टेबल वाटणार असतं. तर इकडे आता पार्थ हा काव्याकडे पाहतच असतो आणि काव्या ही झोपायचं सोंग करत असते. खरं तर तिला आतापर्यंत तरी झोप आलेली नसते, पण आता मात्र पार्थ म्हणत असतो, खरंच काय म्हणायचं? आणि त्यावर इथे काव्या त्याला म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा देशमुख, आपण या घरामध्ये फक्त आणि फक्त याच रूममध्ये आपण रूममेट आहोत किंवा हे असं झोपतोय ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण खोलीच्या बाहेर जाऊ तेव्हा नवरा बायको असू, म्हणजेच जो भातुकलीचा संसार आहे तो इथे सुरूच असणार आहे. आणि त्यावरच तुम्हाला हे मान्य आहे का? आणि असं म्हणूनच ती त्याच्यासमोर हात पुढे करत असते. पण तेव्हा इथे पार्थ फक्त तिच्याकडे पाहतच असतो. हात पुढे केल्यावर त्याला रूम पार्टनर्स म्हणून इथे सांगितलेलं असतं. तेव्हाच तो म्हणत असतो, फक्त ह्या खोलीमध्ये आपण रूम पार्टनर आहोत, बाहेर गेल्याच्या नंतर. तेव्हा काव्या म्हणते, हो बाहेर गेल्याच्या नंतर आपण खोटे खोटे नवरा बायको आणि आपला रूमच्या बाहेर भातुकलीचा संसार असणार आहे. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, फक्त 6 महिन्यासाठी हा भातुकलीचा संसार आहे आणि 6 महिन्यासाठी रूम पार्टनर आहोत, आपण तिथून लाईफ पार्टनर बनणार नाही आहोत, समजलं तुम्हाला? तेव्हाच काव्या म्हणत असते, हो ठीक आहे 6 महिन्यासाठी आपण रूम पार्टनर आणि त्यानंतर 6
महिन्यासाठीच हा खोटा खोटा भातुकलीचा संसार, कळलं? आता इकडे जीवा खूपच आनंदामध्ये असतो. तो म्हणत असतो, वाव वाव, मला फायनली माझा इथे बेड मिळालेला आहे आणि आता खरंच मी खूप जास्त खुश आहे, असंच तो इथे बोलत असतो. असं बोलल्यावर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, एक मिनिट. तेव्हा तो म्हणत असतो, आता काय झालं? ए बाई, असं तू इतकं नाही का, असं एवढे इमोशनल होऊन बोलत जाऊ नको गो, आणि जरा असं मोकळं बोलत जा ना. आणि काय ग, एवढा तुला प्रत्येक वेळी बोलण्यामध्ये ट्विस्ट आणायचाच असतो का? तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, आपण या रूममध्ये झोपतोय, पण हे अशा पद्धतीने झोपतोय हे रूमच्या बाहेर जाता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या रूममध्ये आपण जरी रूममेट असलो तरी सुद्धा इथे बाहेर भातुकलीच्या संसारागत किंवा खोट्या नवरा बायकोसारखाच आपला संसार हा रूमच्या बाहेर असणार आहे. ही गोष्ट रूमच्या बाहेर जाणार नाही, असं ती जीवाला सांगत असते. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, हो बाई, तू म्हणशील ना तगदीच तसं होणार आहे. असं म्हणूनच आता पुन्हा दोघं जण झोपायची तयारी करत असतात. तर इकडे मात्र काव्या ही उलटी झोपलेली असते, केसाचा क्लचर काढते आणि त्यासोबतच केस व्यवस्थित सेट करत असते. आता हळूच पाहत हा चोरट्या नजरेने काव्याकडे पाहतच असतो आणि त्याबरोबरच त्याला असं वाटत असतं की नाही, मी तर एवढा घोरतोय, पण आता ही म्हणजेच फिसकटलेली मांजर कसं सहन करणार आहे किंवा तिला जमेल का? त्यासोबतच कधी नव्हते आज स्वतःहूनच इथे रूममेटचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळे आता असू द्यात, जे चाललेलं आहे ना ते चालू द्यात, जसं चालायचंय तसं, असं म्हणूनच काव्याने आता केस रिकामे सोडलेले असतात आणि लाईट बंद करून ती सुद्धा आता इथे झोपण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांनो, फायनली यांनी बेड शेअर केलेला असतो आणि त्यासोबतच एकाच खोलीमध्ये राहून आता ते रूममेटपर्यंत येऊन पोहोचलेले असतात. हळूहळू ते म्हणतात त्या पद्धतीनेच लाईफ पार्टनर सुद्धा होणार असतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. नंदिनी आणि त्याबरोबरच मानिनी डायनिंग टेबलवरती भाज्या निवडत बसलेल्या असतात. खरं तर मटार सोलत असतात आणि तेव्हा नंदिनी तिला विचारत असते, काय मग कालचा डिनर खूपच मस्त झालाय वाटतं, खूपच रोमॅन्टिक होता वाटतं, बघा ना तुमचा चेहरा कसा ब्लश करतोय. त्यावर मानिनी म्हणत असते, काय ग नंदिनी काही पण. आणि तेवढ्यातच तिथे कल्पना आलेली असते, म्हणजेच त्यांच्या कामवाल्या मावशी. आणि तेव्हा इथे मानिनी तिला सांगते, मस्त बारीक टोमॅटो आणि कांदा चिरून ठेव, आज मस्त आपण तवा मशरूम बनवणार आहोत. आणि तेव्हाच तवा मशरूम, अहो आई पण तवा मशरूम का? आणि अगं खरं सांगू का, आज ह्यांनी जाता जाता मला सांगितलंय तवा मशरूम, ह्यांना तवा मशरूम खूप आवडतो आणि मटर पुलाव मग आपण दुसऱ्यांसाठी बनवूयात. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हो तवा मशरूम ना जीवाला पण खूप आवडतो, हो की नाही? आणि तेवढ्यातच मानिनी म्हणते, हो चांगली गोष्ट आहे, तू तर जीवाच्या आवडीनिवडी छानच जपायला लागलेली आहेस, तुला बरं कळलं हे सगळं काही. तेव्हाच आता मानिनी म्हटल्यानंतर जी नंदिनी आहे ती अगदी हरवलेली असते. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, आता ना खरं सांगायचं म्हणजे उद्या आमची 38 अॅनिव्हर्सरी आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय आहे तुमची 38 अॅनिव्हर्सरी आहे? बघा आपण तुमच्या कायम लक्षात राहील अशी अॅनिव्हर्सरी साजरी करूयात आणि त्याचबरोबर इथे खूपच एन्जॉय करूयात. आणि तेव्हाच आता मानिनी तिला म्हणत असते, मला एक गोष्ट सांग नंदिनी, तुमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला तू जीवाला काय बरं गिफ्ट देशील? तेव्हा नंदिनी म्हणत असते, त्यांना जे आवडेल ते देईल ना. त्यावर मानिनी म्हणते, अगं त्याला काय विचारून देणार आहेस का तू ते गिफ्ट? आणि तेव्हा नंदिनी अगदीच विचारामध्ये हरवलेली असते, कारण ती विचार करते, आमची अॅनिव्हर्सरी कुठे होणार आहे, आम्ही 6 महिन्यामध्ये आता वेगळे होणार आहोत, घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत आणि अॅनिव्हर्सरीचे स्वप्न मी कशी बघू शकते, असाच नंदिनीच्या मनामध्ये विचार येत असतो. त्यावर आता मानिनी म्हणत असते, अगं काय झालं नंदिनी, कुठे हरवलीस? तेव्हाच नंदिनी म्हणते, नाही आई काहीच नाही, कुठे नाही हरवली, पण मला एक गोष्ट सांगा आई, 38 अॅनिव्हर्सरी आहे, मग तुम्ही काय गिफ्ट देणार आहात बाबांना सांगा ना. आणि खरं सांग का, इथे ना जेव्हा इथे माझ्या आईबाबांची अॅनिव्हर्सरी असते किंवा कोणाचा बड्डे असतो ना, तर आमची आई असंच फिरवून आमच्याकडून सगळं काही काढून घ्यायची आणि त्याचबरोबर बाबांना काय आवडतंय, त्यांना काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ती आमच्याकडून काढून घ्यायची. मग काय आई तुम्ही काय देणार आहात बाबांना सांगा ना, बोला ना. त्यावर मानिनी अगदीच हसत असते आणि ती म्हणत असते, बघा तुमचा चेहरा किती ब्लश म्हणजेच तुम्ही मस्त रात्रीचं डिनर जे काही एन्जॉय करायला गेला होता तेव्हा खूपच रोमांस केलाय वाटतं, हो की नाही? तेव्हाच मानिनी म्हणत असते, काय ग सासूची फिरकी घेतेस? मानिनी म्हणते, नाही आई तसं काही नाहीये, पण सांग ना, मला तू सांगितलंच नाही, तुझी मला काय गिफ्ट देशील? तेव्हाच आता नंदिनी पुन्हा विचारामध्ये हरवते. तिला कळत नसतं की आता मानिनीला काय उत्तर द्यावं म्हणून. आणि तेवढ्यातच आता पिहू आलेली असते आणि पिहू आल्याबरोबरच दोघींचं लक्ष तिच्याकडे जातं. खरं पाहायला गेलं तर आता इथे पिहू रडत असते.
असते आणि रडत असणारी पिहू इथे नंदिनी आणि मानिनी समोर येऊन उभी राहते। तेवढ्यातच मानिनी आणि नंदिनी दोघी सुद्धा तिला विचारत असतात, अगं पिहू काय झाले, का रडतेस तू बाळा, बोल ना, तुला कुणी काही बोलले का, ओरडले का, तुझी रस्त्यामध्ये येताना कुणी छेड काढली का, क्लासमध्ये काही झाले का, तुला टीचर ओरडली का, बोल ना बाळा काय झाले। पण पिहू ह्या दोघींना काहीच सांगत नाही आणि काहीच न सांगितल्यामुळे ती डायरेक्टच तिच्या खोलीमध्ये निघून जाते। तर इकडे काव्य अभ्यास करत असते। पार्थ फोनवर त्याच्या ऑफिसमधल्या कामगारांशी बोलत असतो आणि तेव्हाच तो म्हणत असतो, नाही तुम्हाला अजिबातच इथे सुट्टी मिळणार नाही। उद्या फ्रेंडशिप डे असला तरी सुद्धा सगळ्यांना सांगायचं आहे की वेळेवर कामाला यायचं, त्यासोबतच कोणीच गैरहजर राहायचं नाही किंवा कोणीही सुट्टी घ्यायची नाही। तेवढ्यातच काव्या इथे ऐकत असते आणि काव्या म्हणत असते, उद्या ना खरंच ह्या बोक्याला ना चांगलाच इथे शाप लागणार आहे। तेव्हाच आता पार्थ येत असतो आणि म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही, काय म्हणालात। तेव्हा ती म्हणते, मी कुठे काय म्हणाले, मी काहीही म्हणाले नाही, तुम्हाला असं का वाटतंय, आणि हे बघा माझा मी अभ्यास करत आहे। तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, हो अभ्यास करत आहात ना तुम्ही, अभ्यासच करा गुपचूप। आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो बाबा अभ्यासच करते। तेव्हा पार्थ म्हणतो, काय काय म्हणालात मला तुम्ही बाबा। तेव्हाच काव्या म्हणते, हो कारण तुम्ही ना हल्ली माझ्यासोबत माझ्या बाबांसारखेच वागत आहात, माझे बाबा सुद्धा नेहमी म्हणतात, काव्या हे बघ अभ्यास झाला का, अभ्यास केला का, मोबाईल बघितलास का, मोबाईल खेळलीस का, तेव्हा मला अशीच उत्तरं द्यावी लागतात। तेव्हाच पार्थ म्हणत असतो, तुम्हाला IAS व्हायचंय ना, मग तुमच्या 6 महिन्यासाठी मी तुमचा बाबा सुद्धा व्हायला तयार आहे, गपचूप अभ्यास करा। तेव्हाच आता इथे काव्या म्हणत असते, अहो हो पण उद्या किती इम्पॉर्टंट दिवस आहे, तुम्हाला माहित नाहीये का, उद्या फ्रेंडशिप डे आहे। आणि काय हो देशमुख, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादा मित्र आहे की नाही। हे बघा चांगली मैत्री असणं ना चांगलं गरजेचं असतं, कारण मित्र आयुष्यामध्ये असले तर आपण एकटे कधीच पडत नाही आहोत। आणि तेव्हाच इथे आता पार्थ म्हणत असतो, हे बघा त्या मैत्रीच्या संकल्पना जरा बाजूलाच ठेवा, काही गरज नाहीये मैत्री वगैरे करण्याची, आणि उद्या तर तुम्ही मोबाईल बंदच ठेवा। ती म्हणत असते, का मोबाईल बंद ठेव, कारण ढिगभर मेसेज येतील आणि तेव्हाच तुम्ही डिस्टर्ब व्हाल, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या। तेव्हाच आता काव्या म्हणत असते, अहो काय हे पार्थ देशमुख असं कसं बोलताय तुम्ही, मैत्री हे चांगलं आहे आणि मैत्री असावीच माणसाच्या आयुष्यामध्ये, एकतरी मित्र असावा ना, सुख दुःख त्यासोबतच सगळं काही आपण त्याच्यासोबत बोलू शकतो की नाही, बोला आहे का तुमच्याकडे कोणी मैत्री। तेव्हाच आता इथे पार्थ म्हणत असतो, आई नेहमी म्हणायची लग्नानंतर बायको ही आपली पहिली मैत्रीण होते, पण कसलं काय आपल्यामध्ये कुठे झालेली आहे मैत्री, नाही झालेली ना, असं म्हणूनच आता तो तिला बोलत असतो। काय आहे ना पार्थ देशमुख, पैसे कमवण्यापेक्षा 4 मित्र कमवलेले कधीही चांगलं, आणि खरंच सांगू का। तेव्हा पार्थ म्हणतो, ही फिलॉसॉफी मलाच का बरं। तेव्हा ती म्हणत असते, अहो आतापर्यंत मी तुम्हाला एखाद्या मित्रासोबत सतत फोनवर बोलताना सुद्धा ऐकलं नाहीये। तेव्हाच पार्थ म्हणत असतो, कसं होणार आणि कसं कळणार तुम्हाला। तेव्हा काव्या म्हणते, हो तेच तर, मला तुमचा कोणता मित्र आहे जवळचा हे सुद्धा माहिती नाहीये। तेव्हाच पार्थ म्हणत असतो, आतापर्यंत आपण आपल्या आवडी निवडी त्याचबरोबर एकमेकांचे आनंद कशात आहे याच्याबद्दल कधी डिस्कशन केले, कधी आपण ह्या गोष्टीबद्दल विचार केला आहे का, नाही ना। माझी आई म्हणते की लग्नानंतर नवरा बायकोच हे खरे मित्र असतात। त्यावर काव्या म्हणते, मग तुमचं यावर काय बरं म्हणणं असायचं। तेव्हा पार्थ म्हणत असतो, तेव्हा मला वाटायचं की असू शकतं, पण आत्ता मला असं वाटतंय की नाही, आपल्यामध्ये मैत्रीची पायरीच असू शकत नाही। ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता काव्याला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो। तर आज आपल्यावरती घटस्फोटाची वेळ ही कधीच आली नसती, बरोबर आहे की नाही। नवरा बायको काहीही होऊ शकतात, पण मित्र हे कधीच होऊ शकत नाही, असंच इथे आता तो तिला बोलत असतो। तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच, उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे, तर त्याकरिता या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग एन्जॉय करा। नंदिनी इथे पिहूसाठी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते, ती अस्वस्थ असते, रडत असते। ती म्हणत असते, पिहू खरं खरं सांग, तुझ्या मनामध्ये काय आहे, तू का घाबरलीस एवढी, तुला काही कोणाबद्दल सांगायचंय का, तुला काही बोलायचंय का, तू माझ्याशी नक्कीच बोलू शकतेस, बोल ना पिहू बाळा काय झाले। पण पिहू काहीच बोलत नसते, फक्त रडत असते, तिला बोलायला सुद्धा शब्द इथे सुचत नसतात। नंदिनीला बरोबर समजलेलं असतं आणि ती विचार करत असते, नाही पिहूच्या बाबतीत असं काहीतरी नक्कीच घडलेलं आहे। तेव्हा ती इथे जीवाशी बोलत असते आणि जीवाशी बोलल्यावर
जीवा म्हणत असतो, मला असं वाटतंय की पिहूला काउन्सलरची गरज आहे. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, आता काउन्सलर येणारच आणि काउन्सलर आल्याच्या नंतर पिहू सगळं काही खरं सांगेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जीवा आणि नंदिनी त्याचबरोबर काव्या आणि पार्थने खूपच मोठा प्लॅन केलेला असतो. तो म्हणजेच की इथे पिहू जेव्हा जेव्हा वसुआत्यासमोर जाते तेव्हा तेव्हा ती घाबरत असते आणि तेव्हा तेव्हा घाबरल्यावर ते त्या सेम पद्धतीने प्लॅन बनवतात. आता जेव्हा पिहू खोलीत एकटी असते तेव्हा हे चौघेजण तिच्या खोलीमध्ये लपून बसतात आणि तिथेच वसुआत्या आलेली असते. आता वसुआत्याला पाहता क्षणी पिहू खूपच घाबरते आणि तिची बोबडी वळालेली असते आणि तेव्हाच हे चौघेजण सुद्धा त्याच खोलीमध्ये लपून बसलेले असतात. तर प्रेक्षकांनो, आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की वसू आता पिहूला काय बोलते. त्याचसोबत आता वसुआत्याचं सगळं सत्य ह्या चौघांसमोर सुद्धा येईल का हे पाहणं तेवढंच रंजक आणि त्यासोबत इंटरेस्टिंग असणार आहे. तर उद्याच्या भागामध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.